लग्नाचे अवघे काही महिने, डोळ्यात हनीमूनची स्वप्न आणि जोडीदारावरचा अथंग विश्वास. याच विश्वासानं IT इंजिनियर तरुणी आपल्या पतीसोबत मसुरीच्या थंड हवेच्या ठिकाणी जाते. पतीचा वाढदिवस साजरा करण्याचा तिचा प्लॅन असतो, पण कोणाला माहिती होतं की ज्या पतीवर तिने विश्वास ठेवला तोच तिचा काळ वाढणार आहे. मसुरीच्या एका अलिशान होमस्टे मध्ये या नववधूचा विवस्त्र आणि रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळतो. पती पोलिसांना सांगतो, आम्ही रात्री दोघेही दारू प्यायलो आणि सकाळी ती मृत अवस्थेत आढळली. पण घटनास्थळावरचे रक्ताचे डाग खूप काही सांगत होते. अखेर पोलिसांच्या तपासाची सुई पतीवर फिरते आणि तब्बल 27 दिवसांच्या तपासानंतर पोलीस अखेर हा किलर पतीला दिल्लीतून बेड्या ठोकतात. हा सगळा थरारक प्रकार नेमका काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोधने आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. निसर्गाच्या कुशीत वसलेलं मसुरी, पर्यटकांना भुरळ घालणारं हेच मसुरी 14 जूनच्या रात्री एका भयानक गुन्ह्याचं साक्षीदार बनलं. दिल्लीत IT क्षेत्रात काम करणारी 27 वर्षाची तरुणी आणि तिचा IT प्रोफेशनल पती हे दोघे फिरून 14 जूनच्या रात्री मसुरीच्या एका होमस्टे मधील ब्लिस नावाच्या खोलीत चेक इन करतात. पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा सगळा प्लॅन आखला गेला होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जूनच्या सकाळी या खोलीत जे दिसलं त्याने सगळेच हादरून गेले. सकाळी पोलिसांना फोन येतो आणि पोलीस जेव्हा खोलीत पोहोचतात तेव्हा IT इंजिनियर तरुणीचा मृतदेह जमिनीवरच विवस्त्र अवस्थेत लघवी आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळतो. तरुणीच्या नाकातून रक्त येत होतं आणि बेडशीटवर रक्ताचे लाल भडक डाग पडलेले होते. खोलीत दारूच्या 2 बाटल्या आढळलेल्या होत्या आणि अन्न पडलेलं होतं. पती सुरुवातीला पोलिसांना सांगतो की त्यांनी रात्री 3:30 वाजेपर्यंत मद्यप्राशन केलं आणि सकाळी उठल्यावर पत्नी मृत अवस्थेत आढळली. तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो, पण पोलिसांना पहिल्याच दिवशी संशय येतो. कारण मृतदेहाची अवस्था पाहून हा मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता हे अगदी स्पष्ट होतं. या घटनेनंतर मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. पालकांनी जावयावर गंभीर आरोप केले. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच पती मुलीचा छळ करत होता. तो तिच्याशी अत्यंत क्रूरपणे वागत होता. इतकंच नाही तर हा संशयखोर पतीने पत्नीच्या बॅगमध्ये गुपचूप ट्रॅकिंग डिव्हाइस देखील लावलेलं होतं. असा धक्कादायक आरोप या मुलीच्या वडिलांनी केलाय. मुलीने मृत्यूच्या काही दिवस आधी विशाखापट्टणमला माहेरी आल्यावर सगळा छळ सांगणार असल्याचं आपल्या आईवडिलांना फोनवरून सांगितलेलं होतं. पण दुर्दैवाने ती घरी पोहोचू शकली नाही. गुन्हा दाखल होताच आरोपी पती फरार झाला, पण डेहराडून पोलिसांनी हार मानलेली नव्हती. मसुरी कोर्टातून आरोपी विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलं. परत घेऊ का? पण डेहराडून पोलिसांनी हार मानलेली नव्हती. मसुरी कोर्टातून आरोपी विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलं. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं दिल्लीत सापळा रचला आणि अखेर 27 दिवसानंतर पूर्व दिल्लीच्या मधु विहार परिसरातून पोलिसांनी या हायटेक किलर पतीला बेड्या ठोकल्या. कोर्टानं आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पोलिसांच्या कसून चौकशीतून त्या रात्री मसुरीच्या ब्लिस रूम मध्ये नेमकं काय घडलेलं होतं हे सगळंच पुढे येणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.